अय भावड्या, पुढं कुठं चालला? थांब, तुला पोस्ट काढायची ना? तुला आयफोन नाही घ्यायचा का? 17, 18 प्रो मॅक्स? हा, गाडीमध्ये नाही फिरायचं का? सगळं फिरा वाटतंय, पण काम करायचं, अभ्यास करायचा लय जीवावर जातो रे तुला. आणि एवढं सोपं सोपं बघ, तलाठी भरतीला क्वेश्चन आले, एक नाही, दोन नाही, पाच पाच, दहा दहा क्वेश्चन तुला असं खेळता खेळता सांगतो, गपकन. त्यासाठी युट्यूबला काय करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, गपकन. कारण छोटे छोटे व्हिडिओ इकडं असते, इंस्टाग्राम फेसबुकवर, पण मोठमोठे व्हिडिओ कुठं असते माहिती का तुला? तिकडे टाकणार आहे युट्यूबला, म्हणून तिथं जाऊन फॉलो कर आणि चल, वेळ वाया नाही घालता आणि अंगातला जरा आळस काढून टाक रे. हा, तुला वाटत नाही का रे? हा, लोक बघ ना, उद्या गाडीवर बसून तिला तिला घेऊन फिरायला जायचं नाही का तुला? हा, लसून जायचं आणि तुला जर असंच व्हायचं असेल नुसतं घंटा सगळ्यात, तर नको लक्ष देऊ. आणि जर तुला काही बनायचं असेल तर लक्ष दे. बघ 2019ला क्वेश्चन आलेला, किती सोपा आहे, तलाठी भरतीचा आहे बरं. काय तलाठी भरतीचा बघ 2019ला आलेला आहे. काय आहे, काय विचारलंय? त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय रे? 1/2 बेस इंटू हाईट. काय सिंपल आहे रे, ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. आहे का नाही? बघ बरं, हाईट म्हणजे काय रे भाऊ? त्रिज्या. बघ बरं किती सोपं होतं. काय डोकं लावलं का? अजिबात नाही. डोकं लावायचं इशेच नाही आपल्याकडे. डोकं आहे का? अजिबात नाही. तरी पण चल, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ. आता समजलं असं तुला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघ बरं काय आहे. हे बघ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघ, सिंपल आहे. काय विचारलेलं आहे बघ, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? बघ, पहिल्या गणितात बी काय विचारलं होतं? फॉर्म्युला. आणि या गणितात बी काय विचारलेलं आहे? फॉर्म्युला. म्हणून हे छोटे छोटे फॉर्म्युले 100% डोक्यामध्ये काय पाहिजेत? फिक्स पाहिजेत. तेव्हा ते मार्क तुझ्या अकाउंट मध्ये सेव्ह होते. कसे? गपकन. चल, सिंपल फॉर्म्युला, मला फॉर्म्युला पाठ आहे बघ, मला एका मिनिटात येते बघ. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ सर्कल पाय बरं समजून सांगतो. पाय स्क्वेअर आहे. काय आहे? पाय स्क्वेअर. बघ मांडू, पायची व्हॅल्यू किती असती? 22/7 असती किंवा 3.14 असती. चल मग 22/7 घेऊन टाकू. 22/7 गुणिले 7 गुणिले 7. मग 7 7 कटले, 22/7 किती होते रे? 154 स्क्वेअर सेंटीमीटर. पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगायची, पाडे सुद्धा पाठ पाहिजे बघ. मला 22चा पाडा पाठ मी 22 गपकन 154 केले. तुला यार 15 लोक पाडे पाठ नाहीत. हा, गप्पा मारायला, पोस्ट काढायला चालला फुकट मध्ये, मोबाईलचे, आयफोनचे, गाडीचे, आणि तिला गाडीवर बसून फिरवायचे स्वप्न पाहू राहिला. तू स्वप्न स्वप्नच राहीन जर अभ्यास नाही केला तर. पण जर अभ्यास केला तर 100% तू स्वप्न सत्यात उतरणार आहे भावड्या. कारण तुला सपोर्ट करायला आला ना तो भावड्याचा मास्तर. जा मग आजच गपकन युट्यूबवर. कसं? गपकन. चल, तिसऱ्या क्वेश्चन वर जाऊ आपण. तिसरा क्वेश्चन काय आहे बघ बरं भावड्या. आता हे बघ तिसरा क्वेश्चन, एका घनाची बाजू 5 सेमी असल्यास त्याचे घनफळ किती? बघ, घन म्हणजे काय रे? घनफळ म्हणजे काय रे? फक्त क्यूब आहे ना. काय करायचं आपल्याला? 5चा क्यूब करायचा. 5चा क्यूब किती आहे रे? 125. आणि तेच उत्तर असणार आहे ना भावड्या. काय लॉजिक लावलं का? किती हुशार आहे. आणि असंच गणित खूप सोपं सोपं आहे रे. बघ, पुन्हा हे काय अंदाजे फेकून नाही राहिलो शेंगावर. काय बघ, 2019ला झालेले क्वेश्चन घेतलेले आहेत मी. कारण मला काही पुन्हा उद्या तुम्ही म्हणायला नाही पाहिजे सर कुठं काही शेंगा जोडू नका. असे साधे साधे क्वेश्चन कुठं परीक्षा लिहित असते का? बघ रे, थेंबे थेंबे तळे साचे भावड्या आणि तळे. चल गपकन नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ आपण. चल बघ, चौथा क्वेश्चन पाय. आता किती सोपा आहेत बघ. चौथा, एका आयताची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर असून त्याची परिमिती किती? परिमिती म्हणजे काय इंग्लिश मध्ये? पॅरामीटर. काय रे? पॅरामीटर. त्याचा पण फॉर्म्युला बघ. फॉर्म्युल्यावर सगळं आहे खेळ. सगळा खेळ गणिताचा कशावर रे? सूत्रांवरती. तू पुन्हा म्हणशील मराठी सांगा ना, इंग्लिश मध्ये फॉर्म्युला. फॉर्म्युला काय म्हणून राहिला काय माहिती? सूत्र. सूत्र तुला ऐकू येईल पुन्हा. कुत्र कुत्र बित्र नाही, सूत्र पाठ करायचे. गप करून उत्तर निघून जाते. बघ, मला याचा फॉर्म्युला पण पाठ आहे भावड्या. सांगू का तुला? बघ, परिमिती. परिमिती म्हणजे काय रे भाऊ? 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी. इंग्लिश मध्ये एल म्हणजे लेंथ आणि बी म्हणजे ब्रीथ. समजलं का? किती सोपं आहे रे. 2 इन ब्रॅकेट लांबी किती भावड्या? 10 + 5 किती झाले रे? 2 आणि 15. 15 दोन्ही किती झाले रे? 30. हे का नाही हुशार तो मास्तर भावड्या आणि तळे. चल मग, लाईक कमेंट करायला विसरायचं नाही बघ. उत्तर पण काय असणार रे? 30. उत्तर आपण जे काढलंय का
तेच यायला पाहिजे, समजलं का? त्याला म्हणते कॉन्फिडन्स भावड्या. चल नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ. फॉर्म्युले पाठ करायला विसरू नको. फॉर्म्युले, कारण बेसिक जर पक्का असेल भाऊ तर जगातली कोणती शक्ती तुला हरू शकणार नाही. समजलं का तुला? चल वेळ वाया घालता न घालता पुढच्या नेक्स्ट